नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याची मागणी झपाट्याने वाढते। तुम्हीही जारमधील थंडगार पाणी पित असाल तर थांबा। यामागे एक गंभीर आरोग्यविषयक धोका लपलेला आहे, जो भविष्यात तुमच्या शरीरावर घातक परिणाम करू शकतो। उन्हाळ्यात थंड पाण्याचे 15 ते 20 लिटरचे जार सर्रास वापरले जातात। लग्न समारंभ, कार्यक्रम किंवा हॉटेल व्यवसायात यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। परंतु हे पाणी फ्रीजिंग तंत्रज्ञानाने थंड केलेले नसते, तर इथिलीन ग्लायकॉल या रसायनाच्या साहाय्याने कृत्रिम थंडपणा निर्माण केला जातो। इथिलीन ग्लायकॉल हे एक रासायनिक द्रव्य आहे, जे पाण्याच्या गोठण्याचा बिंदू कमी करतं आणि पाणी झपाट्याने थंड करतं। परंतु या रसायनाचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात। हे पाणी पित राहिल्यास यकृत, मूत्रपिंड आणि पचन संस्थेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता असते। याशिवाय हे जार बहुधा निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिक पासून बनवलेले असतात, त्यामुळे रासायनिक संयुगांशी संपर्कात येताना हे प्लास्टिक अधिक विषारी होते आणि हे विष पाण्यात मिसळून शरीरात प्रवेश करते। उन्हाळ्यात थंडगार पाणी सर्वांनाच पिऊ वाटतं। यासाठी तुम्ही माठामधील नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी पिऊ शकता। हे पाणी शरीरासाठी सर्वाधिक सुरक्षित ठरतं। तर आता आपण माठाच्या पाण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात। पाण्याची शुद्धता टिकते, पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर त्वचेसाठी देखील हे माठातील पाणी उपयुक्त ठरतं। हाडांना मजबूती मिळते, मानसिक शांती मिळते, शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या नियंत्रित राहते। त्यामुळे थंडगार जारचे आकर्षण टाळून माठातील पाणी प्यायल्याने शरीरावर कोणतेही रासायनिक दुष्परिणाम होत नाहीत आणि दीर्घकालीन आरोग्य सुरक्षित राहतं। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।